नाल्याचं काम आदर्श शाळेपर्यंत झालेलं आहे पूर्ण. आता आदर्श शाळेपासून त्या पुलाच्या इथपर्यंत ह्या कोरेगाव फाट्यापर्यंत नाला नाही आहे. पण PWDला पण हे लेटर दिलेलं आहे 28/2025. रस्ते सुविधा मिळते पण आम्हाला नाल्याची पण सुविधा मिळावी, कारण की सांडपाणी, दूषित पाणी, पावसाचं पाणी, रानातनं येणारं पाणी सगळं ही रस्त्यावर येऊन हे होते. गटर ह्यासाठी व्हावं की तुम्ही चांगला रस्ता करणार आहे, तो चांगला टिकावा. तो जर गटर जर बांधली नाही तर रस्त्याचं काम चांगलं होऊन तो रस्ता टिकणार नाही भविष्यासाठी. आदर्श शाळेपासून वडूस फाट्यापर्यंत नाल्याची सोय व्हावी अशी आपणाला नम्र विनंती करत आहोत आम्ही सर्वजण. नमस्कार, मी विशाल सोनमळे. मी 2009 पासून हे घर बांधलेलं आहे आपलं. तेव्हापासून आपल्याला एक सध्या परिस्थिती अशी आहे की नाला नाही. इथं नाला नसल्यामुळे दुर्गंधी पसरत आहे. इकडे तुम्ही बघू शकता की किती सगळ्यांना त्रास होतो आहे. आणि त्याच्यामुळं आहे की नाही, सर्व घरातल्यांना, आजूबाजूच्या परिसरांना सगळ्यांना त्रास होतो आहे. डेंग्यू, मलेरिया हे सगळ्यांना हे होते. आपण नगरपालिकेला घरफाळ्या भरलेले आहेत, सगळ्या गोष्टी क्लिअर आहेत, पण नगरपालिकेने आपल्याला आपली दखल घेतलेली नाही. नगरपालिकेत आपण 2023ला त्याच्या अगोदर पण तोंडी पण आपण ही केलेलं अर्ज दिलेत. पण मी आता प्रूफ ह्याच्यासाठी ठेवले 2023ला आपला हा अर्ज दिलेला आहे. त्याच्यानंतर 2025ला हा अर्ज दिलेला आहे. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की ही आमच्या हद्दीत नाही आहे, ही PWDच्या हद्दीत आहे. मग त्यांच्यातर्फे आपण PWDला पण हे लेटर दिलेलं आहे 28/2025ला PWDला. तर त्यांनी पण ह्याची काही दखल घेतलेली नाही, फक्त इथे रस्ता झालेला आहे. आणि आत्ता सध्या पुलाचं पण काम चालू आहे इकडं. तर त्यांनी रस्ता काय घेण्याचं, रस्ता फक्त बनवायचं ठरवलेलं आहे, नाला काय बनवायचं ठरवलं नाही. तर विनंती आमची हीच आहे की आम्हाला नाला बनवावा. म्हणजे इथं आजूबाजूला एवढी घरं आहेत, भविष्यात इथं घरं पण वाढणार आहेत, ह्या साईडला पण पाठीमागं पण घरं आहेत. तर सगळ्यांना या दुर्गंधीपासून मुक्तता व्हावी. नाला बंदिस्त झाल्यामुळे सगळ्यांचं ही होईल, हेल्थ वगैरे राहील. आता मी स्वतः देशसेवा करत आहे, माझं अख्खं घर देशसेवेत आहे. आम्ही एवढी प्रामाणिकपणे देशसेवा करतोय तरी आमच्या घराला नगरपालिकेला दखल घेणं झाली आहे. म्हणजे आम्ही देशसेवा करून काय उपयोग नाही मग त्याचा. पण आम्ही आमची निष्ठा, आमची प्रतिष्ठा आमची सोडणार आहे का? आम्ही देशसेवा आम्ही प्रत्येक वेळेस करतच राहणार आहे. पण एक छोटीशी मागणी, म्हणजे ही सार्वजनिक काम आहे, वैयक्तिक काम आहे का? सार्वजनिक कामात म्हणजे नाला झालाच पाहिजे. नाला झाल्यामुळे आजूबाजूच्या परिसरांना काय आहे की गोष्टी, दुर्गंधी पसरत नाही, कोणाला ही होत नाही, रोगराई होत नाही. आणि इकडं स्वतः नेत्यांची घरं आहेत इकडं, तर त्यांच्यावरती पण अशी अवस्था आहे. अनुनी इन्फ्रास्ट्रक्चर असं ते ठेकेदारांचं कंपनीचं नाव आहे. तर त्यांच्याकडे हा रस्ता आणि त्यांना एक विनंती आहे, आणि सरकारला पण एक विनंती आहे, ह्या इथल्या प्रशासकीय यांना पण विनंती आहे की नाला बनवून द्यावा इकडं पण त्या साईडला पण. म्हणजे रोगराई पसरणार नाही आणि इथल्या राहणाऱ्या लोकांना त्रास होणार नाही. इथं जवळपास नाही म्हटलं तरी 60-70 कुटुंब रहिवाशी करतात. मग त्यामुळे काय आहे, आणि आम्ही आता घरफाळा भरतोय, पैसे भरतोय, सगळ्या गोष्टी भरतोय, तर आम्हाला सुखसुविधा मिळावी. नमस्कार, आम्ही रोकडेश्वर गल्ली दत्तनगरमध्ये राहतो. इथं आम्हाला अशी इतकी बिकट परिस्थिती आहे. पावसाळ्यात इतकं घाण पाणी, सगळं पाणी रस्त्यावर येत असते, घरातून शिरत असते. आमच्याकडं कोण लक्ष द्यायला नाही. प्रशासनाला आम्ही एवढंच म्हणतो की आमच्याकडे त्यांनी लक्ष देऊन नाल्यासाठी आम्ही सगळी खटापटी करत आहोत. रस्त्याचं काम चालू आहे, पुलाचं काम चालू आहे, तरी प्रशासनाला आम्ही एवढंच मागतो की आम्हाला रस्त्याची सुविधा मिळते, पण आम्हाला नाल्याची पण सुविधा मिळावी. कारण की सांडपाणी, दूषित पाणी, पावसाचं पाणी, रानातनं येणारं पाणी सगळं ही रस्त्यावर येऊन हे होते. म्हाताऱ्या माणसांनी जाण्या येण्यास तकलीफ होते, पाणी साठते. हे आपल्या वडूस फाटा ते आदर्श शाळा इथपर्यंत इतकी पावसाळ्यात बिकट परिस्थिती असते, तुम्ही बघायला गेला तर. त्यामुळं प्रशासनानं आमच्याकडे लक्ष द्यावं आणि आम्हाला ती सोय करून द्यावी नाल्याची. कारण की तेवढी आमची सोय राहिली, आम्हाला बाकी काय आमचं म्हणणं नाही. आम्ही प्रशासनाला वारंवार सांगत असतो, सगळ्यांना लेटर देत असतो, तरी आमच्याकडून लक्ष देत नाही. तर आम्ही हीच विनंती करतो सगळी दत्तनगर वस्तीतली सगळी ग्रामस्थ, तर तुम्ही आमच्या विनंतीस मान द्यावा आणि आम्हाला ही नाल्याची सुविधा करून द्यावी. नमस्कार, आत्ता आम्ही दत्तनगरचे रहिवासी असून इथं आमच्या इथं पुलाचं काम होतं आहे, तसंच इथं रस्त्याचं पण काम होतं आहे.
पण इथं हा एक प्रॉब्लेम होतो आहे की फक्त रस्त्याचं काम होतं, इथं गटाराचं काम होत नाही. तर बांधीव गटार व्हावा, कारण की वरच्या बाजूला शेती आहे आणि पावसाळ्यामध्ये वरती भरपूर क्षेत्र असलेलं ते पाणी संपूर्ण रस्त्याच्या बाजूला शेतीचा उतार असल्यामुळे तिकडचं पाणी संपूर्ण रस्त्या साईडला येते. आणि गटर ह्यासाठी व्हावं की तुम्ही चांगला रस्ता करणार आहे तो चांगला टिकावा. तो जर गटार जर बांधली नाही तर रस्त्याचं काम चांगलं होऊन तो रस्ता टिकणार नाही भविष्यासाठी. तर इथं काम चांगलं होतं आहे, तर ते काम चांगलं होण्यासाठी गटार जर केलं तर रस्ता पण चांगला टिकेल आणि त्यामुळे इथलं जे रहिवासी आहे त्यांना त्रास काही होणार नाही. तर बांधीव गटार वडूज फाटा ते आदर्श विद्यालय तिथपर्यंत दोन्ही बाजूला चांगले गटार व्हावेत. आपणाला नम्र विनंती आहे की आमच्या इथं गैरसोय आहे, नाल्याची पाणी सगळं वरनं खाली येतं आहे. घरात शिरलं तर खालच्या त्या शेडग्यांच्या घरात तर पाणी सगळं वरनं येणार, कुठं जाणार आणि दुर्गंधी पण पसरत्या. तर आदर्श शाळेपासून वडूज फाट्यापर्यंत नाल्याची सोय व्हावी अशी आपणाला नम्र विनंती करत आहोत आम्ही सर्वजण. नाल्याचं काम आदर्श शाळेपर्यंत झालेलं आहे पूर्ण. आता आदर्श शाळेपासून त्या पुलाच्या इथपर्यंत ह्या कोरेगाव फाट्यापर्यंत नाला नाही आहे. तर इथे एवढी घरं आहेत, 60-70 घरं आहेत, त्यांना खूप गरज आहे नाल्याची. रोगराई पसरणार नाही आणि हितच नाही, हीच रोगराई पूर्ण रेवंतरूत पसरू शकते. सगळ्यांची शारीरिकता बघता नाल्याचं एक विनंती आहे, नाल्याचं काम दोन्ही साईडून व्हावं, पूर्णतः नाला व्हावा, जेणेकरून कोणत्याही नागरिकांना याच्यामुळे त्रास होऊ नये, हीच विनंती आहे.